तर नमस्कार मित्रांनो, कोकणकर देव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज सकाळी मी गावा गेलोय। आता 2-3 तास झोपलोय, जेवलोय आणि आता सड्यावर जातोय। शेतीची बघूया कामा काय काय चालली आहेत। चला तर सड्यावरती जाऊया, तुमका दाखवते काय काय चालला। तर मित्रांनो बघा, आता मी सड्यावर येलोय। होय आपणा रवी नाना दिसता, हो बघा आंबाडत असता। होय हो बघा, आरके रवी नाना उर्फ आरके नाव आहे त्याचं। या आंबाड्याचा उपयोग रवी नाना काय होता, रशी बनवित होते ना। या आंबाड्यापासून रशी पण बनवतात आणि ज्याची चूल पेटवण्यासाठी जे काठी उरते ना, त्याची चूल म्हणजे चांगली पेटते त्याने। यासाठी फक्त 2 ह्याच्यासाठी उपयोग, पण रशी आता कोण बनवितच नाही ना। आता सगळे ते ह्याचे रशी येईल, पहिले तेच चालत रशी। हे बघा एवढे सगळे रवी नाना तासून घेतला। आता हे नेणार आणि खाली पाण्यात भिजत ठेवणार ना। किती 10-1 दिवस? 10-1 दिवस तो पाण्यात म्हणजे दगड वगैरे ठेवणार। मग त्याच्यानंतर ते साले काढणार त्याची वरती काढून, आणि त्याच्यापासून रशी विशी बनवत होते पहिले, पण आता कोण बनवत नाही। आता फक्त लाकडा पेटवसाठी याचा उपयोग करतात, म्हणजे चूल पेटवसाठी। एका जोकी म्हणतात आमच्याकडे, अशी कामं चालू आहेत। आणि आमच्याकडे भात वगैरे सगळा झाला कापून, फक्त नाचणी अजून वेचायची बाकी आहे। आता तिकडे पण जाऊया आपण काट्यामध्ये, हे काय काय चाललं तर दाखवते तुमका। तर मित्रांनो, गावाला बघा पूर्ण पावसाचं वातावरण आहे, ढगाळ म्हणजे पाऊस येता जाता कंटिन्यू। त्याच्यामुळे शेतीची पण कामं लोकांची राहिलेली आहेत, म्हणजे नाचणं वगैरे वेचायचं राहिलेलं आहे। काय बोलणार, पाऊस बहुतेक 12 महिना हा वाटतं ह्या वर्षी। तर आता आपण काट्यात जाऊया, बघूया तिकडे काय कामं चालू आहेत। समोर बघा रान किती वाढला, या रानातनं जाऊचं आपण का बघा, झाडा बिडा त्याच्यात पायाखाली बघून चालू लागता। तर ही बघा मित्रांनो नाचण्याची शेती, ही बघा सगळा जंगल झालेला आहे। बघूया नाचणे येतात आपल्याकडे आता। हे बघत बघूया रोहन काय करता आता। हे बघा वाडीतली सगळी माणसं हयच आहेत। बघा भगवान आपलो काय रे, ही बघा आमची गावची माणसं कामा करतात, मरतात। ऊन नाही यार आता नाही समजाच घे, त्यांका सगळं आवाज जाता बरोबर। रोहनाक दाखवलं, रोहन फेमसच आहे। तुका दाखवलं मग म्हाताऱ्या बायकांकाच व्ह्यूज येतात। हे बघा नाचणं पडलेलो हा। हे बघा ही तोरीची शेंगे आहेत सर्व, पूर्ण जंगल झालेला। हे आप्पा काय म्हणता, आत्ताच इलय तो हयच घुसलोय। हे बघा तोरीचे शेंगे। हा हे बघा तोरी, बघा बाबा आणि ते आई नाचणं वेचतात। ही बघा बघा अशी नाचणी आहे, तिची भाकरी चांगली लागता। ही बघा शेता बिता ह सर्वच गावातली माणसं हवं। ही बघा शेता वैष्णवहिन्या म्हणजे सगळीच गावची माणसं हयच आहेत। परमिला सेपरेट दाखवते जाऊन। ही बघा परमिला वहिनी
सगळीच माणसं आहेत आपल्या गावातली. पावसामुळे त्यांचं वांदं झालेलं सगळ्यांचं. हे बघा तोरीच्या शेंगेतले दाणे, हे भारी लागतात खाऊक. उकडून पण भारी लागतात आणि भाजी पण एक नंबर होता त्याची. हो भाजी करूचीच. हा पूर्ण जंगल झाला काट्यात आमच्या. खायचा माणूस दिसत नाही कोण. मित्रांनो नाचण्याचा कणीस आईना तोडूचा असा हा बघा. आणि या सुकत घालूचा 4-5 दिवस नंतर त्याला झोडूचा. मग नाचणी येणार ते दाणं बाहेर. काढतोस तो पण. मंडळून ही बघा तोरीचे शेंगे असे घ्यायचे, ताट बघूचे आणि खाऊचे. हे बघा काय काय फुटत असतात. अजून बघते. हा ताट घ्यायचे, त्याच्यात गर चांगलं असतं. ही बघा, हे बघा असं गर असतं. जागा खाऊ जा. ही बघा डुकराची बसन. डुक्कर बसायचं, नाचणी खायला यायचा. पूर्ण पाडून टाकलं. हे बघा तर मंडळून बघा एवढं नाचणं येतून झालो 2 तासात. आज जरा पाऊस थांबलो म्हणून लोकांनी जरा कामाक पटापट करून घेतला नाही. हे बघा, ही बघा एवढी कणसं वेचून झालेली आहेत. हे बघा, हे आता कणस 2-3 दिवस सुकट ठेवूची उन्हात चांगल्या. नंतर ती दांड्यान झोडूची, म्हणजे दाणं बाहेर येणार. बघा झालं 35 झालं. 5:35, 5:30 वाजून गेलं. ही बघा आता ही पिशवीत भरून नेऊची आहेत. ऊन नाही या यांका उद्या सुकूक लागत, नाहीतर ते पूर्ण हे होतील. मग घरी घेऊया. बघ तुझ्यावर. घरीच घेऊया. तर मित्रांनो, हा जर तुम्हाला कणसा वेचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेत येत राहीन. चला परत भेटू उद्या नवीन व्हिडिओ सोबत.